क्लस्टर योजनेसाठी वागळे औद्योगिक क्षेत्रातील 16 लघुउद्योजकांचा बळी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिला जात आहे। या ठिकाणी 16 लघुउद्योजकांना जागा खाली करण्याच्या आणि 48 तासांच्या आत पाडकामांच्या नोटिसा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा जास्त सदस्यांच्या उपजीविकेवरती गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। या लघु उद्योजकांच्या पाठीशी आता आमदार संजय केळकर उभे राहिले असून क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा बेमुदत उपोषण करावे लागेल असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे। वागळे परिसरातील फेरोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 16 लघु उद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून 48 तासांमध्ये पाडकामाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। या गंभीर विषयांची माहिती देण्याकरिता एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला भाजपाचे आमदार संजय केळकर उपस्थित होते। त्यांनी याची माहिती दिली आहे। ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंडमधील सुमारे 16 लघु उद्योजकांना 48 तासांमध्ये जागा खाली करण्याची व पाडकामाची नोटीस देण्यात आलेली आहे। या नोटीशीमुळे लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे राहिले असून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लघु उद्योजकांचे मानवतेच्या दृष्टीने व सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे अशी विनंती मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या योजनेला विरोध नसला तरी या योजनेसाठी उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा केळकर यांनी दिला आहे। ठाणे शहरामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत की विधानसभेत कोणते प्रश्न मांडायचा असा विचार येतोय। ज्या ठिकाणी बुलडोझर फिरवायला हवा त्या ठिकाणी फिरवला जात नाही, मात्र नको तिथे महापालिकेची घाई का असा प्रश्न यावेळी केळकर यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान सदर उद्योगाबाबत 350हून अधिक कामगार कार्यरत असून त्यांच्या कुटुंबासह सुमारे 1400 पेक्षा अधिक व्यक्तींचा उदरनिर्वाह या उद्योगांवरती अवलंबून आहे। अचानक होणाऱ्या कारवाईमुळे उद्योगांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबावरती गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे, असे लघु उद्योग संघटनेने माहिती दिली आहे। यापूर्वी डॉक्टर आप्पासाहेब खांबोटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली होती। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये देण्यात आलेल्या 48 तासांच्या नोटीशीबाबतची माहिती त्यांच्या निदर्शनास आली नसावी या भावनेतून हा विषय काल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचं लघु उद्योजक संघटनेने सांगितलं आहे। वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही आशिया खंडातली क्रमांक 1 ची औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योजकाच्या गाड्यांवर आपण बुलडोझर फिरवायला निघाले। ज्यांच्यावर बुलडोझर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही आणि जे काम करणारे आहेत, कष्टकरी आहेत, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाचे कर्ज आहेत आणि कोविडच्या काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे, असे हे उद्योजक आहेत। क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले, हे योग्य नाही आहे। हे जुलूम जबरदस्ती जी महापालिकेची चालू आहे, ही जी हेकेखोरपणा आणि अतिरेकपणा जो चाललेला आहे तो कदापि सहन होणार नाही। याच्या पाठीमागे लघु उद्योजक संघटना पण ठामपणे उभी आहे आणि शेवटी लघु उद्योजक जो आहे तो जगला पाहिजे। जो काहीतरी निर्मिती करतो आहे त्याच्याशी आपण सुसंवाद साधला पाहिजे। त्याच्याऐवजी ही 48 तासात खाली करा हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले? खालती सही कोणाची आहे? महापालिकेच्या अधिकारी गणेश चौधरी। अहो, यांनी त्या येऊरमधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही आणि या उद्योजकावर हे करायला निघाले। म्हणजे हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे तो अजिबात योग्य नाही आहे। जर का आपण हे नोटीस मागे घेऊन त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला नाही, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उर्वरित 50% आहे ती तुम्ही क्लस्टरला द्या। क्लस्टरला यांचा विरोध पण नाही, परंतु यांचे जिथे गाळे आहेत त्या फेरोडायने दिलेले, ओनरशिप केलेले, पैसे घेऊन दिलेले ते गाळे की जे 30 वर्ष काम करत आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही बुलडोझर फिरवणार का? त्यांचा पर्यायी त्या ठिकाणी द्या किंवा आहे त्या ठिकाणीच राहून उर्वरित जी 50% जागा जी आहे क्लस्टर करता तुमच्या नियमामध्ये घ्यायला निघाले ती घ्या। अन्यथा या ठिकाणी
48 तासाची जी नोटीस आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी मंडळी जी आहे ती तिथे बेमुदत धरणं आंदोलन करायला बसतील. त्या ठिकाणी किस्सा देखील त्याचं नेतृत्व करेल आणि हे लोन जे आहे ते उद्योजकांमध्ये पसरत जाईल. सर 22 तारखेपासून कोर्टात केस आहे तरी पण अशा नोटीस आल्या कंटेनमेंट कोर्ट नाही होणार नाही. नाही, कोर्टात जरी केस असली प्रिज्युडाईस आहे, थांबायला पाहिजे. अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाहीत तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झाले आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे यांनी तर वागळे इस्टेटमधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचं आहे का? उद्योग सगळे संपून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. सर क्लस्टर डेव्हलपमेंट हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात. तर त्याच त्यांच्या मतदारसंघामध्ये लघुउद्योजकांवर संकट जे झालेलं आहे तर एकनाथ शिंदे दिशाभूल होते का असं वाटतं? नाही, त्यांची दिशाभूल व्हायचं काही कारण नाही. शेवटी कायद्याचं राज्य आहे. इंडियन रबर कंपनीला देखील त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं आहे क्लस्टरच्या नावाखाली आणि त्यांना अजून त्यांची थकबाकी पण मिळालेली नाही, ते वणवण फिरत आहेत. त्यामुळे क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका. दुसऱ्या आमच्या गरीब बांधवांना स्थापित करण्याकरता यांना तुम्ही विस्थापित करण्याचा धंदा करू नका. सर 22 तारखेपासून पावसाळी अधिवेशन देखील सुरू